पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण सतत वाढत असतानाच एकाच IT कंपनीत काम करणाऱ्या मित्रानेच मैत्रिणीचा कोयत्याने हाताचा नसा तोडून खून केल्याची घटना येरवडा येथे घडली आहे. ही घटना नेमकी कशी घडली, यामागचे कारण काय आहेत, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा. शुभदा शंकर कोदारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर कृष्णा सत्यनारायण कनोजा असे आरोपीचे नाव आहे. दोघेही येरवडा येथील WNS कंपनीत लेखापाल म्हणून वेगवेगळ्या विभागात काम करत होते. दोघांची 2022 पासून ओळख होती. शुभदा हिने आपले वडील मधुमेहाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचारासाठी पैशाची गरज असल्याचे कृष्णाला सांगितले होते. शुभदा हिलाही लो शुगरचा त्रास होता, त्यामुळेच तिने आत्तापर्यंत लग्न केले नव्हते. वडिलांच्या आजाराचे कारण सांगून शुभदा हिने कृष्णाकडून 25,000, 50,000 असे पैसे सातत्याने घेणे सुरू केले होते. कृष्णा याने आपले सहकारी अडचणीत असल्याचे पाहून वेळोवेळी तिला मदत केली होती. कृष्णा याची शुभदाच्या बहिणीशी ओळख होती. शुभदाने कृष्णा सत्यनारायण कनोजा याच्याकडून तब्बल 4 लाख रुपये घेतले होते. तिची मागणी थांबत नव्हती, त्यामुळे कृष्णाला संशय येऊ लागला. शेवटी काही दिवसापूर्वी तो कराडला गेला. तिच्या वडिलांना भेटला तेव्हा त्यांनी आपली कसलीही शस्त्रक्रिया झाली नाही किंवा शुगरच्या उपचारासाठी इतके पैसे मी तिच्याकडे मागितले नाही, असे तिच्या वडिलांनी कृष्णाला सांगितले. आपल्याला वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली. विश्वासघातामुळे त्याच्या मनात तिच्याविषयी राग साचून राहिला होता. तिला धमकावणे अशा हेतूने त्याने कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदाला गाठले. त्यांच्यात बोलाचाली झाली. वाद वाढल्याने रागाच्या भरात त्याने जोरात 4-5 वार तिच्या हातावर केले. हे वार इतके जोरात होते की त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या. सुरक्षा रक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले. कोयत्याने तिच्या हातावर जोरात घाव बसला, त्यात तिच्या हाताच्या नसा तुटल्या. लो शुगरचे रुग्ण असल्याने तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला, त्यातच तिचा मृत्यू झाला. शुभदा कोदारे हिचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकांचे म्हणणे अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु पुन्हा एकदा IT कंपनीतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीत कर्मचारी कोयता कसा घेऊन आला, शिवाय तिला कृष्णाने मारेपर्यंत सुरक्षा रक्षक कुठे होते, असा प्रश्न स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महिला व IT कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी केली आहे. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.